नमस्कार, मी महादेव कांबळे, PM न्यूज चॅनल प्रतिनिधी, मुंबई। आज आपण या ठिकाणी ठाणे स्टेशनवरती एक अंध व्यक्ती आहेत, एक हँडिकॅप व्यक्ती आहेत, ते आपला उदरनिर्वाह नाकाने भासरी वाजवून ते एकदम वेगळ्या प्रकारे ते करत आहेत। तर आपण त्यांची मुलाखत करूया। का तुमचं नाव काय? गजानन नरवाडे। गजानन नरवाडे, तुम्ही कुठले? बुलढाणा जिल्हा। बरं आहे। तुम्ही कोणती कला करता, थोडं सांगता का? हा, भासरीची कला दाखवतो तुम्हाला। म्हणजे तुम्ही भासरी कशी वाजवता, कोणत्या प्रकारे? नाकाने वाजवतो। बघा, आपण आतापर्यंत ऐकलं असेल की महाराष्ट्रात नव्हे तर भारत देशामध्ये भरपूर कलाकार ती भासरी आपल्या तोंडाने वाजवतात, परंतु हे जी एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि आपलं उदरनिर्वाह या ठिकाणी ठाणे स्टेशनवरती फुटपाथवरती बसून आपलं पोट भरत आहे ते कलेच्या माध्यमातून। म्हणतात ना, कला कधीही वाया जात नाही, त्या प्रकारे ते नाकाने भासरी वाजवून ते येथील लोकांना मंत्रमुग्ध करतात। तर दादा, तुम्ही भासरी वाजवा। दादा, धन्यवाद। तुम्हाला काही संदेश द्यायचा आहे का? तुम्हाला काय वाटतं तुमच्या कलेबद्दल? काय वाटतं? मला वाटते माझी जी कला आहे ना, मुंबईकर 24 तास धावपळीत राहतात, त्यांना लगेच टेन्शन असते भरपूर, म्हणून मी त्यांना थोडं टेन्शन दूर करण्यासाठी त्यांना खुश करतोय गाणे ऐकून माझे। म्हणजे या दादांचं, या कलाकारांचं म्हणणं आहे की मुंबईमध्ये सर्व लोकांचं जीवन व्यस्त आहे आणि सर्व लोक प्रेशरमध्ये असतात आणि सर्व लोक कामामध्ये व्यस्त असतात, कुणाला वेळ नसतो। आणि माझं जी कला आहे, माझी कला एका ठिकाणी बसून मी रोज या ठिकाणी ठाणे स्टेशनवर बसून मी माझी कला दाखवतो आणि बरेच लोक जे कामावर नेऊन म्हणजे थोडे प्रेशरने येतात, पण माझी कला बघून ते हसतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे हेच माझं समाधान आहे, असं दादाचं म्हणणं आहे। आणि ही कला ते मरेपर्यंत चालू ठेवणार आहेत आणि या कलेच्या माध्यमातून ते पोट भरत आहेत। मी महादेव कांबळे, PM न्यूज चॅनल प्रतिनिधी, मुंबई।